नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव शुभम दाभाडे. आपण आज आलेलो आहे बामणगाव येथील. आपलं नाव काय? सोनाजी बनसोडे यांच्या शेतामध्ये. तर आपल्या कंपनीचे यांना ग्रोविजन इको केअर कंपनीचे काही प्रोडक्ट दिले होते कपाशीसाठी, फवारणीसाठी आणि खालून काही ड्रिचिंगद्वारे सोडण्यासाठी. तर त्यांना त्या औषधाचा कसा अनुभव आला तर आपण त्यांच्या वक्तव्य होतं ना. काय मारता तुम्ही याच्यावर होय. आपल्या कंपनीचे कोणकोणते प्रोडक्ट तुम्ही वापरलेले आहेत? ते एक मारला होता, ग्रो 77 ॲक्टिव्ह आणि अजून खालून ड्रिचिंगसाठी खालून सोडला होता सॉईल ग्रो. तर यांनी आपल्या कंपनीचे सॉईल ग्रो ड्रिचिंगसाठी सोडलं होतं आणि ॲक्टिव्ह आणि ग्रो 77 याचा स्प्रे घेतला होता. तर किती दिवसानंतर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सरकीमध्ये काय बदल झाला आहे? किती दिवसांना कोणकोणता बदल झाला आहे त्यांना शेतकऱ्यांना सांग. बदल चांगला झाला ना. हा, नेमकी काय काय झालं? तुम्ही स्प्रे केल्यानंतर तुमच्या सरकीमध्ये काय काय बदल दिसून आला तुम्हाला? सरकी वाढली पण आणि रुंद झाली पण. अजून बाकी रोग नाही, काही नाही. आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या सोबतची जी कपाशी आहे आणि तुमच्या कपाशीत तुम्हाला काय बदल दिसून येतो? लय बदल दिसतो. जसं की त्यांची कपाशी आणि तुमची कपाशी एकाच दिवशी लावलेली, हो. तर काय काय चेंजेस दिसून येतो तुमच्या? चेंज म्हणजे ती लहान ही मोठं बी. तर शेतकरी मित्रांनो, हा बदल ग्रोविजन इको केअर कंपनीना बनसोडे सरांना दिला आहे. तर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल का? तुम्हाला रिझल्ट वगैरे कसा आला? काय 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 सांगू शकाल? भरपूर सांगू शकतो. हां, तर कसं सांगू शकाल की वापरायचे, काय प्रोडक्ट वापरायचे की नाही? वापरायचे सांगू ना. तर 101% रिझल्ट आला की 100% रिझल्ट आला? 101%. तर बघा शेतकऱ्यांनो की बनसोडे सरांना 100% नाही तर 101%चा रिझल्ट आपल्या ग्रोविजन इको केअर कंपनीचा आलेला आहे. आणि शक्यतो यांना खर्चही कमी लागलेला आहे. तरी मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कमीत कमी खर्चात तुम्ही तुमचं उत्पादन वाढवा आणि स्वतःला समृद्ध करा. ना की फक्त शेतकरीच राहू नका, की समृद्ध करा आणि आपली माती वाचवा. धन्यवाद.